मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। इस सप्ताह प्रजापति नगर में एक आवारा व्यक्ति की मौत हो गई थी। वाठोड़ा पुलिस ने इसकी हत्या की गुत्थी अभी सुलझा ली है। आरोपी आशीष तिवारी उर्फ लल्ला और रिंकू उजागर सिंह राजपूत ने प्रजापति नगर में इस हादसे में अपनी भूमिका स्वीकार की है। मृतक का नाम मनोज बंजारे बताया जा रहा है। पुलिस ने बताया कि तिवारी महामेट्रो के निर्माण स्थल पर सुरक्षा गार्ड के रूप में कार्यरत था। तिवारी निर्माण स्थल से राजपूत के साथ मिलकर स्क्रैप चोरी करता था। पुलिस के मुताबिक तिवारी और राजपूत पहले चोरी किए गए स्क्रैप को ओवरब्रिज से नीचे फेंक देते थे और फिर पुल के नीचे से स्क्रैप इकट्ठा करते थे। यही करते हुए एक बार जब वे चुराए गए स्क्रैप को नीचे फेंक रहे थे तो एक लोहे का सामान बंजारे के सर पर जा गिरा, जिससे उसकी मृत्यु हो गई। सूचना के आधार पर पुलिस ने तिवारी और राजपूत को हिरासत में लिया था, लेकिन बाद में घटना स्वीकार करने के बाद उन्हें गिरफ्तार कर लिया गया है। पोलीस ठाणे वाठोडा येथे दिनांक 24/7/24 फिर्यादी नामे किसन बंजारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात कलम 103(1) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये फिर्यादीचा भाऊ मनोज बंगाली बंजारे वय 28 वर्ष राहणार प्रजापतीनगर झोपडपट्टी च्या एरियात राहत होता आणि हा मरण पावला होता आणि आपण अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता। नमूद गुन्ह्याच्या तपासात माननीय DCP साहेब, माननीय ACP साहेब चक्करदरा तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाठोडा यांच्या मार्गदर्शनात आम्ही तसेच आमच्या तपास पथकाच्या दोन्ही टीमांनी नमूद घटनास्थळाच्या आजूबाजूला वस्तीमध्ये विचारपूस करून लोकांकडून माहिती घेतली असता अशी माहिती भेटली की एका व्यक्तीला नमूद ठिकाणी सकाळच्या दरम्यान काही इसम ये जा करत असताना दिसले होते। त्यावरून आम्ही त्याचे बयान नोंदवले आणि त्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदर ठिकाणी ब्रिजचे काम चालू असून त्या ब्रिजच्या ठिकाणी काम करणारा एक गार्ड आणि त्या ठिकाणी काही कचरा व्यवसायाचं काम करणारे मुलं त्या ठिकाणी होते। त्यावरून आम्ही नमूद गुन्ह्याबाबत त्या विचारपूससाठी त्या गार्डला आणि तिथे काम करणाऱ्या एका मुलाला ताब्यात घेतलं आणि त्यांना विचारपूस केली असता गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं निष्पन्न झालेली आहे की तो गार्ड आणि सदर ठिकाणी कचरा वेचण्याचं काम करणारा मुलगा हे त्या अंडर कन्स्ट्रक्शन ब्रिजच्या वर चढले होते आणि त्या ठिकाणी लोहा चोरी करण्याच्या उद्देशाने आणि त्यांनी वरतून काही लोह्याचे सलाखे एकत्र खाली फेकले आणि सदर ठिकाणी मयत इसम हा झोपलेला होता। तर ते वरून फेकलेले सलाखे त्याच्या अंगावर पडल्यामुळे सदर इसमाचे मृत्यू झाल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे। वाठोडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय बोराडे साहेब, त्यानंतर तपास पथकाच्या दोन्ही टीम तसेच झोनपर CI उपपथकाचे सपोनी पाटील साहेब आणि त्यांचे 2 कर्मचारी असं सर्वांनी मिळून मेहनत घेतली आणि सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे।